नमस्कार, मी स्नेहा चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. बघूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विकास गोगावले यांची रायगड निवडणुकीतून माघार. आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला. अनिकेत तटकरे यांचं विधान. परिषदेचा मार्ग मोकळा. भरत गोगावले यांना पालकमंत्री होण्याचा मार्ग सुकर. पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवार राष्ट्रवादीत नाराजी. आर्थिकदृष्ट्या ताकदवान आहे म्हणून विक्रम काकडेंना उमेदवारी. आमदार विलास लांडेंची टीका. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके नेट कृती प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी 6 जून रोजी भारतात परतणार आहे. त्यांना कृत्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेशी चर्चा करावी. अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या तब्बल 80 लाख लाभार्थी महिला अपात्र. गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हणत जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका. शिवराज्याभिषेक सोहळ्याची रायगडमध्ये जय्यत तयारी. रायगडच्या महादरवाजाला प्रथमच पितळाचं भव्य तोरण. सर्व सोयींसह सुरक्षित कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था. मराठी चित्रपटाला टॉकीजमध्ये स्थान मिळत नाही हे म्हणणं चुकीचं. लोक आले तर चित्रपटांना स्थान मिळतंच. मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं वक्तव्य. शिरूर तालुक्यात 2 गटात सिनेस्टाईल गोळीबार. गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू. परिसरात खळबळ. डिझेल टंचाईचा अत्यावश्यक सेवेला फटका. अँब्युलन्स चालकांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. डिझेल मिळत नसताना अँब्युलन्स सेवा ठप्प. गोकुळ हा 5.5 लाख शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण व्हावं. 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? राजू शेट्टी यांचा सवाल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.